हॅलो, नमस्कार. मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सर्व नगरकर, सर्व जेवढे व्हिजिट करतायत प्रदर्शनाला, त्या लहान थोरांचे सगळ्यांचे मी स्वागत करतो. हा एक्झिबिशनचा जो खटाटोप जो केला आहे तो आमच्या मयूर भुजबळनी सुरू केला. त्याच्या डोक्यात आलं होतं की नानांची एक डिजिटल हे करून टाकावी, काय प्रदर्शनाची तयारी आपण. आणि मग मी त्याप्रमाणे त्याला संमती दिल्यावर खरा तर मयूरचा तर काहीही संबंध नव्हता नानांशी, पण नानांची ख्यातीच एवढी होती आणि मयूर चित्रकलेतलाच एक व्यक्ती असल्या कारणाने आणि त्याची संशोधनाची आणि निर्मिती करण्याची जी प्रवृत्ती आहे, तर त्यासाठी तो काही शांत बसू शकला नाही, बसत नाही तो. आणि त्याला नानांच्या बाबतीत अजून काय काय करून दाखवायचं होतं, त्यांनी मनावरच घेतलं होतं सिरियसली. प्रदर्शनामध्ये एस रझांची बरीचशी पत्र तुम्ही कदाचित बघणार आहात. आता रझा फाउंडेशन जी दिल्लीला एक असते, तर त्यांनी सुद्धा काय काय मयूरला हवं ते पाठवलेलं आहे किंवा व्हिडिओ क्लिप्स पाठवले आहेत. अशोक बाजपेयी आहेत त्यांचे क्युरेटर किंवा जे काही त्यांचे केअरटेकर होते, तर ते त्यांना तुम्हा लोकांना आता त्यांची एक क्लिप पाठवतील. त्याच्यातून तुम्हाला बरंच काही पाहायला मिळेल, शिकायलाही मिळेल. रझांची खूप चित्र किंवा जी काही कामं ती पण तुम्हाला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतील. त्याचा तुम्ही आस्वाद घ्यावा ही माझी नम्र विनंती आहे. रझांचे 2 गुण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मला जे म्हणजे हृदयाला भिडलेले आम्ही सगळेच. म्हणजे रझांशी मी बऱ्याच वेळा पॅरिसहून त्यांचा फोन आला की मी बोलायचो आणि रझांना बरीच पत्र मी पण लिहिलेली आहेत नानांच्या वतीने. नाना मला सांगायचे, मी त्यांना पाठवायचो. रझांनी मला विनंती केली होती की प्रकाश, आप एक काम कीजिए, आप मराठी में ही लिखते जाइए तो मेरी मराठी अच्छी रहेगी और मैं हिंदी में लिखता रहूंगा तो आपको भी मेरी भाषा समझ में आ जाएगी और मेरे पास जो भी कुछ है आपको देने के लिए, बताने के लिए आप समझ जाएंगे. पॅरिसहून त्यांनी मला खूप पत्र पाठवलेली आहेत. ती मी आता तुम्हाला या प्रदर्शनामध्ये मयूर दाखवणारच आहे, तर तुम्ही त्याचा आस्वाद घ्यावा आणि त्यांच्याविषयी तुम्हाला कळेल की रझा काय एक व्यक्तिमत्व होतं म्हणून. अर्थात आता बाकीच्या गोष्टी मला त्यांच्या बोलायच्या नाहीयेत. त्यांची आज चित्र कोटी कोटीमध्ये जातात, पण त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या मला नुसत्या 1-2-3 मला दाखवायच्या आहेत, सांगायचे आहेत तुम्हाला. ऋण मला माझ्यावर जे आहेत त्यांचे, तर त्यांचे मला आभार मानायचे आहेत. क्लाईव्हचे तर खरंच, कारण क्लाईव्हशी माझा काही तसाच डायरेक्ट संबंधच नव्हता, माझा जन्मच नव्हता झाला. पण रझांबाबत बोलाल तर माझा रझांचा खूप संबंध आला. रझा अहमदनगरला गेले होते, त्यांना पाद्यपूजा करायची होती नानांची, गुरु म्हणून. योगायोगाने नाना आणि माझी आई म्हणजे माई, ते दोघंही माझ्याकडे बंगलोरला आले होते. तेव्हा आम्ही बंगलोरला राहत होतो. रझा गेले घरी. रझांना इतकं दुःख झालं कारण घराला कुलूप होतं, पण इतकं म्हणजे एक हृदयाला भिडणारं जे म्हणतो आपण टचिंग, दिस इज व्हॉट रझा इज. रझांनी निघताना त्यांना फार त्रास झाला की नानांची भेट होत नाहीये, भेट झाली नाही म्हणून. तर त्यांनी आमच्या नगरच्या, आम्ही राहत होतो त्या पायरीला नमस्कार केला. त्या पायरीवरची धूळ त्यांनी कपाळाला लावली. आमच्या पायरीच्या बाजूलाच म्हणजे वाड्यात, आम्ही चितळी वाड्यात राहायचो, तिथं तुळशी वृंदावन. अर्थात तिथे पाणी घातलेलं नसेल तर तुळस होती की नाही मला आठवत नाहीये, पण त्यांनी मात्र तिथलं ती माती डोक्याला लावलेली आहे. सर्व घराच्या वास्तूला नमस्कार केला आणि ते पुढे गेले. आणि जे पुढे एक भिडे म्हणून राहत होते त्यांच्याकडे एक पाकिट दिलं नानांची गुरुदक्षिणा म्हणून. त्यांना सांगितलं की जेव्हा नाना सर येतील, सरांना ही माझी गुरुदक्षिणा तुम्ही द्या. मग नंतर मग ते मला वाटतं वर्तमानपत्रात पण आले, न भेट झालेल्या खंत, भेट न झालेली खंत, असं काहीतरी एक वृत्तपत्रात आलेलं, ते तुम्ही बघाल. त्याच्यानंतर
आम्ही म्हणजे मी नानामाईंना इकडे पुण्यात आणलं, कारण मी पण नोकरी सोडून आलो होतो आम्ही इकडे, कारण नानामाईंची सेवा करायची होती. नानामाईंना होत नव्हतं, ते नगरला होते आणि ही 94-95ची गोष्ट आहे. तर मी ठरवलं की ठीक आहे, आत्ता नोकरी आपण सोडणं बरोबर आहे, कारण नानामाईंना मी एकटा मुलगा, जरी रेखा किंवा शोभा म्हणजे माझ्या ज्येष्ठ 2 बहिणी होत्या, कारण ज्यांच्याकडे नानामाई 2-2 महिने 3-3 महिने राहायचे, त्यांनी पण नानामाईंचं अगदी माझ्यापेक्षाही कदाचित जास्त केलेलं असावं किंवा केलेलं आहेच. तर नानामाई शेवटी जेव्हा आले इकडे माझ्याकडे, मी त्यांना घेऊन आलो. नगरचं सगळं मी ते मोडलं, त्यांचा तो छोटासा संसार. भाड्याच्या घरातच राहत होते 30-34 वर्ष. त्यांचं स्वतःचं ना घर ना जमीन ना काही. नानांनी आमच्या काहीही केलं नाही स्वतःसाठी म्हणून किंवा माईसाठी. माईची आमची एक इच्छा होती की माझ्या नावाची एक पाटी आपल्या स्वतःच्या घरावर असावी, पण ती योगायोगाने नाही झाली. ठीक आहे, पण ती भर मी कशी तरी पार पाडली. मी इथल्या पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये माईच्या नावाची पाटी, म्हणजे माई आणि नाना या दोघांच्या नावाच्या पाटीने एक रुग्णसेवा खोली घेतली आणि ती आज कायमस्वरूपी माईची पाटी तिथे असणार आहे. तेवढी तरी मी इच्छा तिची पूर्ण करू शकलो, हे याचा मला खूप आनंद आहे. आता आपण रझांच्याकडे पुन्हा वळूया. मग रझा जेव्हा पुन्हा मला म्हणाले, मला फोन आला होता आणि मला पत्र आलं होतं आणि इथे विजय शिंदे म्हणून त्यांचे सहकारी होते, त्यांनी मला सांगितलं की रझांना पुन्हा नानांची पाद्यपूजा करायची आहे आणि त्याच्या आधी आपल्याला एक प्रदर्शन करायचं आहे. मग इथल्या हॉलिडे इन मध्ये विजय शिंदे त्या ग्रुपनी रझांच्या परवानगीने एक प्रदर्शन केले आणि प्रदर्शन म्हणजे नानांची सगळी पेंटिंग्स तिथे आपण ठेवली होती. नाना आणि रझा, गुरु आणि शिष्य अशी ती एक मोठी हे झालेली होती मुलाखत. म्हणजे ज्ञानेश्वर नाडकर्णी आलेले होते काय ते, आणि मोठा असा घरगुती म्हणा किंवा तसा बऱ्यापैकी कार्यक्रम हॉलिडे इन मध्ये झाला होता. आणि तेव्हा नाना आणि रझा, आणि मग रझा आमच्याकडे आले. नानांची त्यांनी पाद्यपूजा केली. पण रझांचा एक वाईट, कदाचित वाईटच म्हणावं लागेल माझ्या दृष्टिकोनातून, वाईट गुण होता. ते फोटो काढत होते, त्यांचा जो कोणी होता त्यांच्याबरोबर तो फोटो काढत होता, पण त्यांना आम्ही फोटो काढलेले चालत नसायचे. त्यांची ती अटच होती की कोणीही फोटो काढायचा नाही. त्यामुळे माझ्या संग्रही रझांनी पाद्यपूजा केलेला एक पण फोटो नाहीये. ओके, त्यांच्याजवळ ते फोटो असतील. आता त्यांच्या बायकोचा, रझांच्या बायकोचा फोटो आम्हाला माहिती आहे, आम्हाला खूप पत्र, त्यांची सगळी कहाणी माहिती आहे, सर्व माहिती आहे. रझा इथे जेव्हा आले, पाद्यपूजा जेव्हा केली, आम्ही सगळे होतो इथे. फक्त 2च व्यक्ती बाहेरच्या होत्या, पण त्याच्यात प्रमोद कांबळे होता. प्रमोद नानांचा एक लाडका शिष्य होता. आमच्या एक कुटुंबापैकीच तो एक सदस्य होता आणि नानांवर निस्सीम प्रेम करणारा प्रमोद. नानांच्यासाठी प्रमोदचे वडील नानांचे शिष्य आणि प्रमोदचे भाऊ पण, म्हणजे किशोर किंवा बाळू म्हणून रामकृष्ण कांबळे, तर हे विद्यार्थीच, पण दत्ता कांबळे नानांचे विद्यार्थीच. म्हणजे आणि कांबळे कुटुंबीय आमच्याशी एवढे, म्हणजे अगदी आमच्या कुटुंबातलेच एक असेच होते. तर फक्त प्रमोद त्या दिवशी आलेला होता आणि नानांची पाद्यपूजा झाली, जेवण बिवण झालं, जे रझांना आवडेल असं आम्ही केलं होतं. आणि मग त्यांचं एक वैशिष्ट्य, मग त्यांनी सगळ्या वास्तूला आमच्या, अगदी सिलिंग, सगळ्या भिंती आणि जाताना चौकटीला डोकं टेकवून नमस्कार केला. नानांना तर केलाच अर्थात, कारण त्यांची पाद्यपूजाच त्यांनी केली होती. त्यांच्याबरोबर कदाचित तेव्हा मला वाटतं सुजाता बजाज आलेल्या होत्या पहिल्या पाद्यपूजेच्या वेळेस. नंतर पुन्हा दुसऱ्यांदा पाद्यपूजा करायला आले ते, तेव्हा त्यांनी पाद्यपूजा केली. आणि त्याच वेळी माझ्या अंदाजे बालगंधर्वमध्ये एक कार्यक्रम होता, शमा भाटे बहुतेक नृत्याचा कार्यक्रम होता.
त्या कार्यक्रमात सुद्धा रझांनी नानांचा उल्लेख करून सांगितला की माझे गुरुजी नाना, जे काही त्यांना वाटलं ते 2-4 शब्द ते बोलले त्यांनी, आणि इतकं त्यांचं नानांवर प्रेम होतं आणि नानांचं पण रझांवर. नाना 2004 साली गेले. नाना 2004 साली गेल्यावर रझांना मी कळवलं की नाना गेलेले असं 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 असं, आणि त्यांना तेव्हा लगेच काही येता आलं नाही काही कारणास्तव, कारण पॅरिसहून यायचं म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात आणि ते यायचे इंडियात म्हणजे ते सगळीकडे त्यांचे कार्यक्रम ठरलेले असायचे. मुंबई, पुणे, दिल्ली किंवा भोपाळ त्यांचं मूळ गावी जाणं, तर असे कार्यक्रम ठरलेले असायचे. पण 2005 साली मला वाटतं ते आले, कारण माईला भेटायला आले ते. कारण माईला नेमकं अल्झायमर झालेला होता, स्मृतिभ्रंश झालेला होता. नाना गेले ते सुद्धा माईला कळत नव्हतं की आपले नाना जात आहेत म्हणून किंवा गेलेत म्हणून. इतकी अवस्था, आणि माझी तर अवस्था विचारू नका, माझं रडून रडून काय हाल झाले. पण मग रझा जेव्हा आले आमच्या घरी, मग तेव्हा माई इथं माझ्याकडे ह्या हॉलमध्ये, मी जिथं आत्ता बोलतोय त्या हॉलमध्ये माई खुर्चीवर बसलेली होती. माईच्या खुर्चीच्या बाजूला जमिनीवर रझा बसले. माईचा हात डोक्यावरून फिरवला स्वतःच्या आणि आशीर्वाद घेतला, पाय चेपले माईचे आणि माईला पुन्हा चरण स्पर्श करून नमस्कार केला आणि एक पाकिट, एक दक्षिणा म्हणून म्हणा किंवा गुरु भेट म्हणून माईच्या हातात दिली. आणि पुन्हा तेच म्हणजे 4 शब्द ते बोलले. पुन्हा जाताना सगळ्या चौकटीला नमस्कार केला, वास्तूला नमस्कार केला आणि गेले. हे आमचे रझा गेल्यावर मी सहज, कारण माईला स्मृतिभ्रंश होता, तिला काय दिलं कुणी, रझा पण तिला आठवत नसतील, फक्त हसत होती ती त्यांच्याकडे. तिला ते कळलं होतं की कुणीतरी आपलं आलेलं आहे म्हणून. आणि मग रझा गेल्यावर मी सहज पाहिलं तर माईचे ते पाकिटात 50,000 रुपये रझांनी भेट दिलेली होती. काय म्हणजे मला काही कळत नाही, इतकं विलक्षण प्रेम त्या गृहस्थाचं, केवळ नानांच्या त्या गुरुबाई, हे असे आमचे नाना. आणि नानांविषयी सुद्धा मी 1-2 शब्द आता बोलणार आहे, फार वेळ घेणार नाहीये. तर हे क्लाईव्ह आणि हे असे रझा. आणि आता मी दुसऱ्या गोष्टींवर येतो. नानांच्या बाबतीत सुद्धा मला 2 शब्द, म्हणजे मी पटपट सांगतो, तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे वेळ फार जाणार नाही. 1935 ते 1994 अहमदनगर येथे वास्तव्य होतं. 94 ते 2000 पुण्याला नाना आणि माईंचं वास्तव्य. नाना ज्येष्ठ चित्रकार, आद्य व्यंग मर्मचित्रकार, कला शिक्षक, प्रगत कला महाविद्यालयाचे संस्थापक, प्राचार्य, बालकथा लेखक, पूज्य साने गुरुजींचे विद्यार्थी काही वर्ष, 2-3 वर्ष जे काही असतील ते. 1929 ते 1948 मध्ये नानांनी किर्लोस्कर, नवाकाळ, उद्यम, शालापत्रक, मराठा, सह्याद्री इत्यादी मधून व्यंगचित्रे पाठवली, ती प्रसिद्ध झाली. नंतर अनंत अन्य मासिकांमधून सुद्धा, दिवाळी अंकांमधून नानांच्या गोष्टी येत होत्या, व्यंगचित्र छापून येत होती. पण किशोरमध्ये लहान मुलांच्या गोष्टी खूप प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्या खूप गाजल्या पण. नानांना गोष्टी सांगण्याचा फार आनंद. लहान मुलं असो, मोठी असो, कुणीही असो, गोष्ट सांगणे, मग ती त्यांच्या मनात म्हणजे उत्स्फूर्तपणे, अत्यंत म्हणजे त्यांच्या डोक्यातच अनंत विचार असायचे, त्या कल्पना असायच्या मोठमोठ्या, त्याच्यातून ते गोष्टी सांगत असत. त्यामुळे लहान मुलांचा तर गराडा नानांच्या अवतीभोवती असायचा. नाना कुठेही जाऊ दे, कुठेही, पुणे, नगर किंवा कुठेही, किंवा माझ्याकडे बंगलोरला येऊ दे किंवा कुठं काय, पण नानांच्या अवतीभोवती लहान मुलं गोष्टी ऐकायचेच. आता काय झालं होतं, नानांनी असं लिखाण करता करता 1937 मध्ये डेव्हिड लो, जे एक मोठे व्यंगचित्रकार, त्यांच्यातर्फे पत्रोत्तर त्यांचं पुस्तक मिळालं नानांना.
कारण नानांची इच्छा होती लंडनला जाऊन शिकायची, पण त्यांनी कळवलं नानांनी हे डेव्हिड लोननी की आत्ता काही येऊ नका, तुम्ही नंतर या म्हणून. नानांनी ना 1000 शब्दांचे सामर्थ्य असलेली व्यंग्यचित्र काढली होती आणि त्या माध्यमाद्वारे ब्रिटिश राजवटीविरुद्ध ते सर्व वापरलं. साहित्य चित्रकला प्रदर्शन संयुक्त खानदेश संमेलन 1942 मध्ये नानांचे अध्यक्षीय भाषण अंमळनेर येथे झालेले आहे. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की त्याच वर्षी म्हणजे 42 सार्जंट क्लाइव्ह ब्रॅन्सन एक ब्रिटिश भारतवादी सैनिक नानांकडे इंडियन आर्ट समजून घेण्यास आले. त्यांच्या लंडनमधून भारत वास्तव्यावरील पुस्तकामध्ये केळकर कुटुंबाची स्केचेस आहेत. तर ती स्केचेस सुद्धा मी तुम्हाला सहज दाखवतो की ही ती स्केचेस ही क्लाइव्हनी आमची काढलेली आहे आणि ही म्हणजे हे आमचं कुटुंब. क्लाइव्हची ही स्केचेस शोभा ताई, नाना, नंतर शोभा झोपलेली आहे, माझी एक उषामाई म्हणून माझी चुलत बहीण आहे, नानांचं पण एक स्केच आहे. तर ही अशी चित्र त्यांनी काढलेली होती. तर ह्या पुस्तकाच्या कॉपी जवळजवळ लाखाच्या वर 42, 43, 44 जे काही साल असेल तेव्हा त्या खपलेल्या आहेत लंडनमध्ये. तर त्याचा एक उतारा हा असा आहे, ब्रिटिश सोल्जर इन इंडिया. ओके, ही पुस्तक म्हणजे ब्रिटिश सोल्जर लुक्स ॲट इंडिया, ही लेटर्स ऑफ क्लाइव्ह ब्रॅन्सन, ही एक अशी पत्र आहेत. त्या नानांचा आमच्या कुटुंबाचा सगळा समावेश आहे आणि ही पुस्तकं लाखाच्या वर लंडनमध्ये खपलेली आहेत. तेव्हा एस.एच. राजा नानांचे शिष्य ज्यांनी पुण्यात 2 वेळा पादपूजा केली हे मी तुम्हाला सांगितलं. लंडनचे अजून एक श्री उनवणे, बरोबर, ते म्हणजे नानांचे असे विद्यार्थी की दरवर्षी ते ग्रीटिंग कार्ड पाठवायचे. आणि नाना अजून एक गोष्ट म्हणजे नानांची जी पेंटिंग्स होती, कारण मला मुलगा नसल्यामुळे मुलींना कारण त्यांना चित्रकलेतला असं नाहीये म्हणजे की त्या पुढे माझ्या नंतर हे करू शकतील, चालू करू शकतील. म्हणून मग मला काय करावं लागलं की मी फार वर्षापूर्वी निर्णय घेतला होता, नाना हयात होते तेव्हा, की नानांची चित्र आपण डोनेट करून टाकायची. कारण नानांना चित्र विकायला आवडायचं नाही. नाना कधीच कोणाला चित्र विकत नव्हते, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं आणि त्यांना पाळायला लावायचं आम्हाला एकटे. म्हणून मग मी निर्णय घेतला, नाना म्हणजे प्रमोद कांबळेकडून आमचं जेव्हा एक्झिबिशन झालं नगरला, 2000 सालची गोष्ट आहे, तर त्याच्यानंतर मी बालगंधर्वला तीच पेंटिंग मग आमची पुन्हा माझी, दीपाची आणि नानांची असं आम्ही बालगंधर्वला केलं प्रदर्शन. तेव्हा संजीवन म्हणजे तेव्हा संजीवन हॉस्पिटल होतं, त्या हॉस्पिटलमध्ये दीनानाथचे सध्याचे जे डीन आहेत मुख्य धनंजय केळकर, डॉक्टर धनंजय केळकर, तर ते तिथे संजीवनमध्ये होते. तर त्यांना मी, कारण मी तेव्हा जात होतो तिथे, मी त्यांना निमंत्रण दिलं होतं की आमचं, कारण त्यांना चित्राची आवड खूप. तर मग मी त्यांना म्हणालो की तुम्ही बालगंधर्वला या आणि आमचं प्रदर्शन पहा. तर धनंजय आणि धनंजयची पत्नी स्वाती हे दोघं आले होते आणि त्यांनी ते चित्र प्रदर्शन पाहिलं आणि त्यांना खूप चित्र ती आवडली. त्याचं कारण मूळ म्हणजे तेच आहे की ओरिजिनल चित्र, ही काय कोणाची कॉपी किंवा काही अशी नव्हती, ओरिजिनल चित्र. आणि नानांची भव्य चित्र नसत, नानांची छोटी, कारण परवडतही नव्हतं नानांना आणि नगरला तशी जागाही नव्हती. तर नानांची सगळी चित्र थोडी थोडी छोटी छोटी. मग ती चित्र मला धनंजय केळकर म्हणाले की ठीक आहे, मला आवडेल म्हणजे ह्याच्यातली काही चित्र, कारण आपलं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय तयार होत आहे, तर मला तिथं चित्र देणगी द्यायची होती नानांची. तर ती मी सर्व 55+ चित्र पेंटिंग्स त्यांना दिली. त्यांनी इकडे येऊन घेऊन गेले ते, जी हवी होती ती. आणि हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर दोघं आले होते. आम्ही बेसमेंटमध्ये ती सर्व चित्र मांडली होती आणि ती चित्र पाहून हृदयनाथ आणि उषाताई दोघांना आनंद झाला. सगळ्यांनी म्हणजे मान्यता दिली
आणि मग आम्ही ती चित्र तिथे अधिकृतरित्या देणगी दाखल दिली.